इराणवरच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे आणि या माहिती हल्ल्याची देण्यात आली आहे। हा जगासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं सुद्धा ट्रम्प म्हणाले। इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या आण्विक प्रकल्पांवर हल्ला केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। आम्हाला शांतता हवी आहे, त्यामुळे इराणनं तातडीनं युद्ध थांबवावं असा इशारा अमेरिकेनं दिलाय। Precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordow, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's #1 state sponsor of terror. Tonight, I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. For 40 years, Iran has been saying death to America, death to Israel. They have been killing our people, blowing off their arms, blowing off their legs with roadside bombs. That was their specialty. We lost over 1,000 people, and hundreds of thousands throughout the Middle East and around the world have died as a direct result of their hate. In particular, so many were killed by their general, Qasem Soleimani. I decided a long time ago that I would not let this happen. It will not continue. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. And most importantly, I want to congratulate the great American patriots who flew those magnificent machines tonight, and all of the United States military on an operation the likes of which the world has not seen in many, many decades. तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अभय पटवर्धन हे सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत, कारण इराणच्या या हल्ल्यामध्ये आता अमेरिकेने एंट्री घेतलेली आहे। तर हल्ल्यानंतर इराणचं मोठं वक्तव्य आलंय। अभयजी, स्वागत आपलं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये। एकंदरीतच जगावरती आता तिसऱ्या महायुद्धाची तलवार टांगली गेली आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। एकीकडे अमेरिकेनं ते इशारा दिलेला आहे की युद्ध थांबवा असा, मात्र इराणनं प्रत्युत्तर देताना तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट आम्ही करणार असं उत्तर दिलंय। अगदी बरोबर आहे, त्यांनी जे म्हटलेलं आहे ते आधीपासून म्हणतात आहेत, पण 2 गोष्टी आपण मॅडम लक्षात ठेवल्या पाहिजे। एक म्हणजे ज्याच्या जोरावर इराण उड्या मारत होता की आम्ही 10-15 दिवसामध्ये अण्वस्त्र बनवून त्याच्यानंतर जगाला आपल्या पायाशी आणू, ते त्यांचं भय जे आहे ते संपलेलं आहे। अमेरिकेने 6 बॉम्ब फॉर्डोवर टाकलेले आहेत। हे मोठेवाले बॉम्ब होते, त्यांचे 30,000 पाऊंडाचे 6 बॉम्ब फॉर्डोवर टाकले आहेत आणि 30 मिसाईल जे आहेत ते त्यांनी नातांज आणि इस्फहानवर टाकलेले आहेत। याचा अर्थ असा की त्यांची न्यूक्लिअर फॅसिलिटी पूर्णपणे बर्बाद झालेली आहे। त्यांच्याकडे जवळपास 3,000 ते 4,000 मिसाईल्स होते, त्याच्यापैकी 500 ते 600च्या वर मिसाईल्स त्यांनी ऑलरेडी इस्रायलवर लागलेले आहेत आणि त्यांची जवळपास पूर्ण मिसाईल सिस्टीम, लॉन्चिंग सिस्टीम जी आहे ती इस्रायलनी नष्ट केलेली आहे। 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। ही जी 3 जहाजं निघाली, एका जहाजामध्ये 2 बॉम्ब येतात, हे वाले ते डीप पेनिट्रेशन मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेशन बॉम्ब आहेत ते। तर ते म्हणजे 3 विमानं गेली, 3 विमानांना संरक्षण दिलं गेलं फायटर विमानांकडनं। संपूर्ण इराणचं जे अँटी मिसाईल आणि अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम होती ती नष्ट झालेली आहे। त्यांनी अजिबात यांना काही विरोध केलेला नाही आहे आणि हे आपले बॉम्ब टाकून सुखरूपपणे परत आले आणि ही सगळी ठिकाणं तेहरानच्या आजूबाजूला 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावर होती। त्याच्यामुळे या हल्ल्याची प्रिसिजन जी आहे ती जशी तुम्ही सांगितली ती लक्षात येते। दुसरं म्हणजे चीन आणि रशियाने सांगितलं होतं की जर अमेरिका याच्यात उतरली तर आम्हाला उतरावं लागेल। तिकडे कोरियानी पण सांगितलं होतं की अमेरिकेने जर हल्ला केला तर आम्ही त्यांच्यावर बॉम्ब डागू।
पण ट्रम्पनी ही एक उद्घड धमकी दिलेली आहे म्हणा किंवा वॉर्निंग दिलेली आहे की याच्यानंतर आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर आम्ही याच्यापेक्षा जास्त जोरात उत्तर देऊ. अमेरिकन आर्मी ही सगळ्यात बलशाली आर्मी आहे आणि हे जगाने लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे का, तर ती आहे. पण त्याच्या रायडर्स अनेक आहेत की चीन काय ऍक्शन घेतं, रशिया काय ऍक्शन घेतं आणि नॉर्थ कोरिया काय ऍक्शन घेतं. नक्कीच अमेरिकेच्या पुढच्या हालचालींवर तर लक्ष ठेवावंच लागेल. मात्र दरम्यानच्या काळात आणखी एक महत्त्वाची बातमी येते की इराणमध्ये काल रात्रीच 2 मोठे भूकंप झालेले आहेत. शक्यता अशी असू शकते का की इराणने भूगर्भामध्ये काही आण्विक चाचणी केली आहे आणि या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जर असं झालं असेल तर ती फार मोठी गोष्ट ठरेल. अगदी बरोबर आहे मॅडम. ही जी अण्वस्त्र होती ती साधारण 300 ते 400 फूट खाली होती आणि ती जर नष्ट झाली असतील तर भूकंप व्हायची शक्यता आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ऑफ सिंदूरच्या दरम्यान जेव्हा आपण किनारा हिल्समध्ये अटॅक केला होता त्यावेळेला पाकिस्तानच्या उत्तरेला भूकंपासारखा धक्का बसलेला होता. त्यामुळे हे जे सिस्मिक जर मीटरवर हे काउंट झालं असेल तर नक्की याच्यामुळे झालं असं म्हणायला काही शंका नाही आहे. नक्कीच धन्यवाद अभयजी आमच्याशी केलेल्या या सविस्तर बातचीतीबद्दल. तर अमेरिकेच्या एंट्रीनं आता इस्रायलची ताकद वाढलेली आहे. तर इराण आणि इस्रायलच्या युद्धात आता अमेरिकेनं एंट्री घेतली आहे. इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर अमेरिकेकडून हल्ले चढवण्यात आलेत. फोर्डो, नतांज आणि इस्फहान या केंद्रांवर एअर स्ट्राईक करण्यात आलाय.